नमस्कार, मी रुपाली वारबंद. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. आज आपण ज्वारीच्या पिठाची कोथिंबीर वडी बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 कप. तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी जे नवीन असतील, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक बेल आयकॉनसुद्धा दिसेल, तेही क्लिक करा म्हणजे तुम्ही माझ्या नवीन रेसिपीज पाहू शकाल. तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी आपण हे पीठ ह्या ताटामध्ये टाकून घेणार आहोत. त्यामध्ये चणा डाळीचं पीठ घालते, हळद घालते, आणि मिरच्या ह्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, ते घालून देते. थोडंसं तिखट घालते, सोडा, तीळ घालते त्यामध्ये, आणि 1 लिंबू हे मी पिळून घेतलेला आहे, त्याचा रस घालते. चवीनुसार मीठ, आणि त्यामध्ये कोथिंबीर. आणि छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. याचा घट्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेणार आहोत. आणि याचे आपण 2 रोल तयार करून घेणार आहोत. आणि हे रोल आपण वाफवून घेणार आहोत. पाण्याला उकळी आलेली आहे आणि चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतले, त्यावरतून आपण हे रोल ठेवून देणार आहोत म्हणजे रोल चिकटणार नाही. 10 ते 15 मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत. 15 मिनटं रोल हे मी वाफवून घेतलेले आहेत आणि आता आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि हे थंड आल्यानंतर आपण कापून घेणार आहोत. आणि आपण हे रोल कापून घेणार आहोत. हे लहान मोठ्या आकारात तुम्ही कापून घेऊ. वड्या हे मी कापून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे शालो फ्राय करणार आहोत. हे तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता. पॅनमध्ये मी तेल घालते, त्यामध्ये तीळ घालते पांढरे, कोथिंबीर, आणि या वड्या आपण त्यामध्ये शालो फ्राय करून घेणार आहोत.
आणि खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पिठाची कोथिंबीर वडी ही तयार आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये पाठवू शकता. पुन्हा भेटू असाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.